नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पनवेल जवळील ढाबे बार दिवसा बंद असतात, पण रात्री मुख्य हायवे जवळच दोन्ही बाजूला लखलखाट आवाज, सगळं पब्लिक रस्त्यावर कुठल्या प्रकारचं ऑर्केस्ट्रा बघायला येतं. इथे लेडीज बार, डान्स बारच चालतात. यावर बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई करावी, विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांची मागणी. बीडमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम सुरू असल्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. महादेव मुंडे हत्या प्रकरणी अंजली दमानी यांना माहिती मिळते, पोलिसांना का मिळत नाही, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल आणि जलद चौकशी करावी. रोहित पवारांच्या जीवाला धोक्याची शक्यता, त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी, बारामतीकरांची मागणी. हिंगोलीच्या महावितरण कार्यालयासमोर सौर ऊर्जा प्रणाली पुरवठादारांच्या संघटनेकडून निदर्शने. MSC DCL कडून बदलण्यात आलेल्या धोरणाचा फटका ग्राहकांना बसत असल्याचा पुरवठादारांचा आरोप. धाराशिवच्या भूम शहर आणि परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. 2 दिवसांपासून बरसत असलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा या पिकांना फटका बसण्याची शक्यता. अक्कलकोटमध्ये शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीच्या वादातून मुख्याध्यापक आंदोलनाला बसलेत. प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांनी विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून प्रतिनियुक्त्या केल्याचा आरोप. कांदा निर्यात सबसिडीत 50% कपात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. कांद्याच्या बाजारभावात दररोज होत असलेल्या घसरणीमुळे उत्पादक खर्च वसूल करणं कठीण. डोंबिवलीत नामांकित बड्या हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरकडून 10 बियर पिऊन 45 झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न. नर्स सोबत प्रेमसंबंध असल्याने डॉक्टरांनी त्यांची डॉक्टर असलेल्या पत्नीत वाद. नर्सनं बोलणं बंद केल्यानेही डॉक्टर होते तणावात. कल्याण मुरबाड रोडवर दुचाकीस्वाराचा तोल गेल्यानं डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. या अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. नागपूरमधील 12वी बोर्ड परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पोलीस तपासाला वेग. या प्रकरणात आता आणखी 2 कोचिंग क्लास संचालकांना अटक. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरे WhatsApp ग्रुपवर करण्यात आली होती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.